हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर पर्णाज होमिओपॅथी. मी डॉक्टर पर्णा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत अंजीरबद्दल. येस, अंजीर फार अंडररेटेड आहे कारण की लोकांना ह्याचे फायदे माहिती आहेत पण ह्याचं सेवन करत नाहीये. मग आता पहिला फायदा जाणून घेणार आहोत ते म्हणजे कॉन्स्टिपेशनला लांब करतं, कारण की ह्यामध्ये सॉल्युबल आणि इनसॉल्युबल असे दोन्ही प्रकारचे फायबर्स आहेत आणि त्यामुळे काय होतं, तुमचं बॉवेल मुवमेंट नॅचरली सॉफ्टन व्हायचं काम करतं आणि त्यामुळे तुमचं कॉन्स्टिपेशन लांब पळून जातं. त्याचबरोबर सेकंड असणार आहे तुमचं ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तो कमी होतो, कारण की ह्याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आहे, त्यामुळे तुमचा त्रास कमी होऊ शकतो. तिसरं, ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे, त्यामुळे तुम्ही रोज सेवन केल्यावर तुम्हाला कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर ती पण भरून येईल, कारण की 100 मिली जवळजवळ 100 ग्रॅममध्ये 162 मिलीग्रॅम कॅल्शियम तुम्हाला ह्यात भेटतं. त्यामुळे रोज सेवन केलं पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही फायबर्स कंटेंट असे आहेत, त्यामुळे तुमचं काय होतं तर तुमचं कोलेस्ट्रॉल रेग्युलेट व्हायचं काम होतं किंवा कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट व्यवस्थित होते. बॅड कोलेस्ट्रॉल LDL कमी होतं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, विटॅमिन C आहे, त्यामुळे तुमची एनर्जी बूस्ट होते. ह्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या आयर्नमुळे तुमचं ओव्हरऑल मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी असेल, ॲनेमिक असाल तर ते देखील भरून येतं. त्यामुळे रोज अंजीरचं सेवन केलं पाहिजे. रोज 2 ते 3 अंजीर पाण्यामध्ये भिजून सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ते खायचं. त्यामुळे कॉन्स्टिपेशन पण दूर होईल आणि बाकीचे प्रॉब्लेम्स देखील दूर होईल. अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी लाईक, फॉलो, शेअर करा. थँक्यू.